नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे कडू न होणारी कारल्याची भाजी। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी काय करायचं, स्वच्छ धुवून घेतलेले कारले घ्यायचे, ते कोणत्याही स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मीठ जास्त प्रमाणातच टाकायचं आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी कारल्याला ठेवून द्यायचं आहे एका साईडला। नंतर कढईमध्ये तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, लसणाचे तुकडे टाकायचे, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, तो पण छान मिक्स करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। छान प्रकारे परतून घ्यायचं। परतून झालं की सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। नंतर कांद्यामध्ये हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आपल्या कारल्याला किती छान प्रकारे पाणी सुटलेलं आहे। कारलं पाण्याने न धुता हाताने पिळून काढायचं, त्याच्यामधलं पाणी निघते। हे बघा, अशा प्रकारे पिळून घेतलेलं कारलं हे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। इथे मीठ टाकायची काही गरज नाही, आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे पहिलेच। कारलं छान शिजलं की त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकायचं, शेंगदाण्याचं। तुम्ही ही भाजी एक वेळ नक्की ट्राय करून बघा।